नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला सचिन हा महिपच्याच घरात असल्याचा सुगावा लागणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन सायली, इकडे आता प्रियाचा जो बॉयफ्रेंड होता त्याची चांगलीच कान उघडणी करणार आणि त्याच्याकडून त्यांना हवी असलेली माहिती सुद्धा मिळवणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या प्रिया ही रात्री झोपलेली असते. इतक्यात अश्विन तिला फोन करतो. अश्विनचा फोन बघून प्रिया विचार करते, घसकली की काय अस्मिता. मग आता प्रिया ही जरा उदासपणे अश्विनचा फोन उचलत विचारते, हॅलो अश्विन, कशी आहे रे अस्मिता? अस्मिता आहे ना व्यवस्थित? त्यावेळी आता अश्विन तिला सांगतो, हो अस्मिता ही सुद्धा व्यवस्थित आहे आणि तिचं बाळ सुद्धा. त्यावर अस्मिता आणि बाळ म्हणजे असं प्रिया लगेचच अश्विनला विचारते. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी अग असं काय करतेस अस्मिता, ताईची डिलिव्हरी झाली. त्यावर ती म्हणते, काय? त्यावर तो म्हणतो, अग तुला एवढा शॉक काय लागला? त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे तिची डेट लांब होती ना म्हणून बाकी मग ठीक आहे ना. मिताची तब्येत आणि बाळ कसं आहे तिचं? त्यावर आता अश्विन सांगतो, व्यवस्थित एकदम व्यवस्थित. बाय द वे तू कधी येतेस अस्मिताला भेटायला? अग सगळे इथेच आहोत आणि तू अजून आलेली नाहीयेस, तू कधी येशील? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणू लागते की मी हो येईन ना येईन, मी सकाळी येते. काय? आणि मग आता ती फोन कट करते. ती विचार करते, अरे यार शिट, म्हणजे आजच पुन्हा सगळं व्यवस्थित झालं. मला वाटलं होतं ती अस्मिता डिप्रेशनमध्ये वगैरे जाईल, तिचं काहीतरी बरं वाईट होईल आणि मग या अर्जुन सायलीला माझ्यावरती लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. पण कसलं काय? माझा प्लान पुन्हा एकदा फ्लॉप झालाय. त्या मला साक्षीला काहीतरी सांगायला हवं, तिला पहिलं सेफ जागी पोहोचवायला हवं, नाहीतर गडबड होईल. असा विचार करून प्रिया साक्षीला कॉल करते. तू कुठे आहेस, काय आहेस विचारते. तर साक्षी तिला सांगते, मी अगदी व्यवस्थित सेफ ठिकाणी आहे, तू काळजी करू नकोस, सचिन माझ्याबरोबर आहे. त्यावेळी मग प्रिया आता म्हणत असते की त्या अस्मिताला मुलगा झाला आणि ती आणि तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, अर्जुन सायली आता फ्री आहे, त्यामुळे ते तुझा पाठलाग करू शकतात. त्यात त्यांना सत्य समजलंय. त्याबरोबर मग साक्षी म्हणत असते, तू काळजी करू नको, काय करायचं ते मी बघते. तर आता इकडे साक्षी विचार करते की इकडे अस्मिताला मी थोडासा त्रास काय दिला तर सचिनच्या एवढं जीवाला लागलं. आता अस्मिताला मुलगा झालाय म्हटल्यावर सचिन कशावरून अस्मिताकडे परत नाही जाणार. नाही मग काहीही झालं तरी मला ते मूल गायब केलंच पाहिजे. मग आता साक्षी ही गोष्ट प्रियाला सांगते आणि प्रियाला म्हणते, ते मूल तुला गायब करायचं आहे आणि मला आणून द्यायचं आहे. त्यावर आता प्रिया या गोष्टीसाठी पहिले तर तयार नसते, पण साक्षी तिला सांगते, तू मागशील ती रक्कम मी तुला देईन, तुला हे काम करावंच लागेल. आता प्रिया इकडे विचार करते, तसंही मला नागोबाला सोडवण्यासाठी वकिलाला द्यायला पैशांची गरज आहेच आणि त्याशिवाय त्या सदाशिव मैनावतीला सुद्धा मला पैसे द्यावे लागतात. आणि जर मी हे बाळ सध्या किडनप केलं, गायब केलं, तर अर्जुन सायली या बाळाला शोधण्यामध्ये इतके व्यस्त होऊन जातील आणि अस्मिताला सांभाळण्यामध्ये की तोपर्यंत या अर्जुन सायलीने माझ्यावरती जर काही रिसर्च केलीय, माझ्या विरोधात जे काही पुरावे वगैरे गोळा केले, ते सगळं गायब करायला मला वेळ मिळेल. मग आता लगेचच प्रिया साक्षीला सांगते, ठीक आहे तू म्हणतेस तर मी करेन. त्या अस्मिताच्या बाळाला गायब खरं तर ही खूप जोखमीची गोष्ट आहे, कारण हॉस्पिटलमधून बाळ गायब करायचं म्हटल्यावर. पण ठीक आहे, तुझ्यासाठी मी एवढी रिस्क घेईन. शेवटी आपण दोघेजणी मैत्रिणी आहोत, मैत्रीसाठी काहीही करता येऊ शकतं मला. आणि मग आता दुसऱ्या दिवशी प्रिया ही हॉस्पिटलला आलेली असते. आता येताना सचिन तिला सांगितलेलं असतं, जेवण वगैरे घेऊन या अस्मिता ताईसाठी. मग प्रिया आता जेवण वगैरे घेऊनच हॉस्पिटलला पोहोचते. आता इतक्यात तिला रस्त्यातच
सनी दिसतो. सनी विचारतो, काय तू काय करतीयस इथे? आता प्रिया विचार करते की सनीचा मला वापर करून घेता येऊ शकतो. त्याचवेळी बरोबर सायली आणि अर्जुन हे दोघेजण सुद्धा अस्मिताच्या काही गोळ्या औषधं आणण्यासाठी चाललेले असतात. इतक्यात सायलीला सनी बरोबर प्रिया दिसते. सायली अर्जुनला म्हणते, अहो थांबा 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 थांबा, इथेच थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावर सायली म्हणते, ती बघा प्रिया. त्यावर अर्जुन म्हणतो, हा मग त्यात काय? वर्ड बॉय बरोबर बोलती ना? प्रिया मे बी विचारत असेल कुठे आहे म्हणून अस्मिताई. त्यावर सायली म्हणते, हा वॉट बॉय तिचा पहिला बॉयफ्रेंड आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली सांगते, हो याचे नाव सनी आहे. प्रिया सनीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. कॉलेजमध्ये असल्यापासून तीच सनीवरती खूप प्रेम होतं. थांबा, आपण बघूया, नक्कीच काहीतरी गडबड होणार थे. मग अर्जुन आणि सायली आता लपून चपून बघतात तर प्रिया सनीला पैसे देताना त्या दोघांना दिसते. मग त्यांना प्रश्न पडतो की प्रियाने सनीला का पैसे दिले असतील. मग अर्जुन आता म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण सनीकडे जाऊया आणि सनीला विचारूया. आता आपल्याला सनीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. नक्की सनी प्रियासाठी काय काम करतोय हे शोधून काढायलाच हो. पण त्याआधी बायको, मला तू एक गोष्ट सांग की अस्मिताई कुठे गेली होती? ताई म्हणजे जेव्हा आपण अस्मिताईला हॉस्पिटलला आणलं तेव्हा अस्मिताई घरात नव्हती. आणि मेन म्हणजे ती प्रियाबरोबर काय करत होती? त्यावर सायली म्हणू लागते, मला खरंतर हे सचिन भाऊजींच प्रकरण अस्मिता ताईंच्या समोर कोणालाही सांगायचं नव्हतं. म्हणून मग मी अस्मिता ताईंना योगा क्लासला जा असं म्हणत होते. आईच अस्मिता ताईंबरोबर रोज योगा क्लासला जातात ना. पण आज मी आईंना डोळ्यांनी इशारा केला आणि थांबायला सांगितलं. आणि आज विमलताई ही घरात नव्हत्या, त्यामुळे मग अस्मिता ताईंबरोबर मी जाते असं प्रिया म्हणाली स्वतःहून. मग त्या दोघीजणी क्लासला गेल्या. मला कळत नाहीये की त्या अचानक मध्येच परत कशा काय आल्या. त्यावर अर्जुन म्हणतो, हा निव्वळ योगायोग आहे की हे सगळं? त्यावर सायली म्हणते, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं प्रियाने मुद्दाम केलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, तो कदाचित प्रियाची अशी इच्छा होती की हे सगळं अस्मिताईने ऐकावं. मे बी तिला हे सगळं आधीपासूनच माहिती असेल. साक्षी जिवंत आहे म्हटल्यावर ती नक्कीच प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये तर असेलच ना, कारण सध्या महिप्त आणि नागराज दोघेही तुरुंगात आहे. मग आता सायलीला सुद्धा अर्जुनच म्हणणं पटत. अर्जुन आता म्हणत असतो, जर या सगळ्यामध्ये प्रियाचा थोडा जरी हात असेल ना, तर मी तिला सोडणार नाही. आपण अगदी सनीकडे जाऊया आणि त्याची चौकशी करूया. मग अर्जुन सायली सनीकडे येतात. आता सनीला ते सरळ शब्दात विचारतात, प्रियाने तुला पैसे का दिले? सज्ञ आधी तर आढेवेढे घ्यायला लागतो, नाटक करत असतो. मग आता सायली म्हणते, हे बघ सनी, मला तुझा पूर्ण भूतकाळ माहिती आहे. तू प्रियाचा बॉयफ्रेंड होतास. तुम्ही दोघे किती वर्षे रिलेशनमध्ये होतात. तुम्ही एकमेकांबरोबर किती फिरलाय, कुठे फिरलाय, कसे राहिलाय, सगळं मला माहिती आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी जर मी अश्विन भाऊजी म्हणजेच प्रियाचा नवरा याला सांगितलं ना, तर अश्विन भाऊजी तुला सोडणार नाही. आणि तू वॉर्डबॉयच्या वेशात पैसे घेतलेले आहेस एका मुलीकडनं. तुझा फोटो मी काढून घेतलेला आहे. जर मी तो फोटो पोलीस स्टेशनमध्ये देऊन तुझ्या विरोधात तक्रार नोंदवली तर तू लाच घेतोयस म्हणून तुझ्यावरती कारवाई बसेल. तुला कलम लावली जातील तुझ्यावर. तुला आतमध्ये जेलमध्ये राहावं लागेल कमीत कमी वर्षभरासाठी. आणि त्यानंतर शिवाय तुला कुठलही हॉस्पिटल नोकरी देणार नाही, हायर करणार नाही. हे तर खरं आहेच. आता एवढं सगळं अर्जुन त्याला सांगतो. त्याबरोबर मग सनी घाबरतो. आता सनी घाबरल्याबरोबर लगेचच इकडे अर्जुन हा सनीला म्हणत असतो, बोल पटापट सांग की नेमकं काय सुरू आहे, काय चाललंय? त्या प्रियाने तुला हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या पैसे कशासाठी दिले का? त्याबरोबर मग सनी म्हणतो, सांगतो, मी सगळं सांगतो, पण प्लीज साहेब मला अडकवू नका. अर्जुन म्हणतो, नाही अडकवणार, चल बोल. मग आता सनी सांगू लागतो की प्रिया माझी पूर्वी गर्लफ्रेंड होती, पण
तिला पैशांच्या पुढे काहीच नाही दिसायचं. माझं प्रियावर मनापासून खरंच प्रेम होतं, पण प्रियाला पैसा प्यार होता. प्रिया नेहमी पैसा पैसा करत राहायची. श्रीमंत मुलांच्या मागे ती जास्त पळायची. आणि असंच नंतरन कळालं की ती तन्वी आहे. आणि मग काय, तन्वी कळाल्यानंतर तर ती त्या किल्लेदारांच्या घरी राहायला गेली. तिकडे राहायला गेल्याच्या नंतर मग तर तिने मला भीक घालणं बंदच केलं. ती स्वतःला महाराणी समजायला लागली. मी तिला म्हटलं आपलं एकमेकांवर प्रेम आहे, तर तिने मला स्पष्टपणे नकार दिला. मी तुझ्यासारख्या अशा गरीब भिकारी मुलावर प्रेम करू शकत नाही, असं ती मला म्हणाली. मग काय जर तिने माझा हा असा वापर करून घेतला फक्त प्रेमाच या नावाखाली, तर मी थोडीच तिला असंच सोडणार होतो. मी तिला धमकी दिली की जर तू मला पैसे नाही दिलेस तर मी तुझ्या वडिलांना सर्व काही आपल्या रिलेशनबद्दल सांगून टाकेल. मग ती मला असेच वरचेवर पैसे देऊ लागली. मग सायली म्हणते ते सगळं तर ठीक आहे, पण मग आता तिने तुला पैसे कशासाठी दिलेत? अर्जुनसुद्धा त्याला म्हणतो की काय काम होतं तिचं नेमकं, आणि आधी तू घाबरल्यासारखा दिसत होतास, म्हणजे नक्कीच तिने तुला काहीतरी काम करायला लावलेलं होतं. बोलतोस की पोलीस बोलू? त्याबरोबर मग श्री लगेचच सांगतो. बोलतो सगळं सांगतो. आणि मग तो सांगू लागतो की मला तिने ते पैसे, आता ते 5 नंबरमधल्या वॉर्डमध्ये जी बाई आहे तीच जे बाळ आहे ते पळवण्यासाठी पैसे दिलेत. त्यावर आता अर्जुन सायलीच्या लक्षात येतं की अस्मिताच बाळ. त्याबरोबर आता इकडे अर्जुन प्रचंड चिडतो. तर सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही शांत व्हा. अर्जुन म्हणतो, कसा शांत हो अस्मिता, ताईच बाळ पळवणे, एवढी त्यात प्रियाची हिंमत वाढली. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो हे बघा, आता ताई पणा करायला नको, आपण उगाच करायला जाऊ. एकाणी होईल काहीतरी वेगळं भलतंच. अजून आपल्याला प्रियाच्या विरोधात बरेच पुरावे शोधायचे. सायली सांडीला सांगते, तू निघ इकडन. आणि हो अस्मिता, ताईंच्या बाळाकडे बघितलं जरी ना तरी तुझी गाठ आमच्याशी आहे, एवढं विसरू नकोस. त्याबरोबर मग नाही, मी काही नाही करणार. मी त्या बाळाला हात सुद्धा नाही लावणार. मी त्या वॉर्डमध्येहीच नाही येणार, असं सांगत सांडी तिकडन पळ काढते. आता चिडलेल्या अर्जुनला सायली म्हणते, अहो थांबा, आपल्या हातात आतापर्यंत बरेच पुरावे लागले, पण तेवढे पुरेसे नाहीयेत. आणि तसंही प्रियाला हे सगळं करायला साक्षी सांगितलेलं असणार. मग जर तिला हे सगळं करायला साक्षीने सांगितलं तर याचा अर्थ नक्कीच त्या दोघे कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग आपल्याला जर साक्षीपर्यंत पोहोचायचं असेल तर सध्या प्रिया हा एकमेव पर्याय आहे आपल्यासमोर. जर आपण प्रियाला काही केलं, प्रियाला काही बोललो, तर ती सावध होईल. त्यापेक्षा तुम्ही आधी. त्याबरोबर अर्जुन स्वतःहूनच बोलतो, मी आधी त्या सचिनचा शोध लावतो आणि मग या प्रियाला, सचिनला आणि त्या साक्षीला, तिघांनाही आपण एकदम बदल घडू. त्यानंतर अर्जुन जायला निघालेला असतो. आता ऑलरेडी अर्जुन इतका रागात असतो, संतापात असतो की त्यामुळे आता इकडे लगेचच त्याच्याजवळ चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन सन, आपण दोघंजण जाऊ आणि सचिनला शोधून आणू. आता रात्रीची वेळ आहे, तुला एकटं जाणं परवडणार नाही. चल आता इकडे. अर्जुन आधीच एवढा रागात आहे, एवढा संतापलेला आहे, त्यात आता तो सचिनला शोधायला चाललाय. अर्जुन काय करेल आणि काय नाही अशी सायलीला भीती वाटत असते आणि सायली आता काळजीत असते. त्यावेळी मग चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी, तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना, मी स्वतः जातीने चाललोय. अर्जुन बरोबर, काळजी सोडून दे, निश्चिंत रहा, मी काहीही चुकीचं अर्जुनला करू देणार नाहीये. त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही जण आता महिपच्या घराबाहेर पोहोचलेले असतात. आता घराच्या बाहेर कोणीतरी आहे अशी चाहूल साक्षीला लागते. त्याबरोबर साक्षी अलगज पुन्हा एकदा खिडकी उघडून खिडकीतून बघते. तिला आता अर्जुन आणि चैतन्य बाहेर दिसतात. त्याबरोबर साक्षी मग लगेचच सचिनला म्हणते, तुझा तो लाडका मेवणा अर्जुन सुभेदार
आणि त्याच्यात तो चमचा चैतन्य आपल्याला शोधत शोधत इथपर्यंत आले. चल, आपल्याला लवकर लपायला व मग सायली, मग साक्षी आणि सचिन हे दोघेजण लपण्यासाठी पुन्हा एकदा कपाटात घुसतात. आता ते दोघेजण कपाटात बसून राहतात. साक्षी सचिनला म्हणत असते, एकदम गप्प बस, तोंडातन एक शब्द काढू नकोस. वेळेस पोलिसांना चकवा देणं सोप आहे, पण या अर्जुनला नाही. हा अर्जुन खूप शातीर आहे. त्याबरोबर आता ते दोघंजण अलगस तिथे बसून राहतात. अर्जुन आणि चैतन्य आतमध्ये येतात. आता अर्जुन आणि चैतन्य संपूर्ण घर शोधतात, पण अर्जुन आणि चैतन्याला आता साक्षी किंवा सचिन दोघांपैकी एकही कोणी सापडतच नाही. पण आता अर्जुनची नजर डायनिंग टेबलवरच्या एका खुर्चीवरती जाते. आता अर्जुनची नजर त्या खुर्चीवर गेल्यावर अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिकडे त्याला सचिनचा कोट दिसतो. आता हा तोच कोट असतो जो सचिनने काढलेला असतो, कारण त्याला रिलॅक्स व्हायचं असतं, फ्रेश व्हायचं असतं. आणि फ्रेश होताना त्याने तो कोट काढून ठेवलेला असतो. आणि आता पळताना कपाटात लपताना ही गोष्ट त्याच्या लक्षातच नसते की आपण आपला कोट बाहेरच काढून ठेवलाय. मग आता अर्जुन तो कोट हातामध्ये घेतो. त्याबरोबर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य, नक्कीच आपल्याला आणखीन काहीतरी सापडू शकतं, बघूया. मग अर्जुनला तिथे एक पाण्याचं ठेवलेलं अर्ध ग्लास दिसतं. आता अर्जुन म्हणतो, अर्ध रिकाम पाण्याचा ग्लास म्हणजे नक्कीच इथे साक्षी आणि तो सचिन येऊन गेलेले आहे. इतक्यात चैतन्याला तिथे एक सोन्याची बांगडी सापडते. चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ. काय? अर्जुन म्हणतो, पोलिसांनी इथे सर्व काही सील वगैरे करून ठेवलं होतं. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर इथे आत्ताच नुकतंच कुणीतरी आलं होतं आणि कुणीतरी हे दागिने पैसे काढलेत. आणि आता सध्या पैशांची सगळ्यात जास्त गरज आहे, ती म्हणजे सचिन आणि साक्षीला. म्हणजे याचा अर्थ सचिन आणि साक्षी थोड्या वेळापूर्वी इथे होते आणि आत्ताच ते इकडनं पसार झाले. त्याबरोबर चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, अर्जुन असं नक्की वाटते का तुला? त्यावर अर्जुन म्हणतो, 100 पैसे घेण्यासाठीच ते दोघं कदाचित इथे आलेले असतील. चैतन्य म्हणू लागतो, अरे अर्जुन, पण मग जर ते आता पैसे घेऊन निघाले असतील तर मग आपण काय करायचं? आपण त्यांना म्हणतो नाही, त्यांना भेटून काही उपयोग होईल, त्याचा काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. सायली म्हणते, मग तर अर्जुन म्हणतो, आपण सदा मैनाच्या शेजाऱ्यांना भेटूया. म्हणजे सदा मैना जिथे राहतात तिथे आजूबाजूला जेवढे लोक राहतात त्यांची भेट घेतली तर नक्कीच या प्रियाबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकतं. सायली म्हणते, म्हणजे ती बुबली जर एवढी मस्तीखोर असेल, आपल्याला कळाली तितकी जर मस्तीखोर असेल तर नक्कीच ती सगळ्यांच्याच लक्षात असेल. मग आता आपण आत्ताच जाऊयात का तिकडे? तर अर्जुन म्हणतो, हो चालेल, काही हरकत नाही असं म्हणत आता सायली, अर्जुन प्रियाच्या पुढील कारस्थानांचा आणि पुढील लपवाछपवीचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीच्या नकळतच आता सचिन एका छोट्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकत फोन करतो आणि म्हणू लागतो की हो, माझं पुढंच इन्स्टॉलमेंट मी करणारच आहे, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. हो प्लीज माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला कॉलबॅक करतोच असं म्हणत आता सचिन फोनवर बोलत असतो. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. आता सचिन फोनवर बोलत आहे हे पाहून साक्षीला धक्काच बसतो आणि त्यातच तिच्या हातात असणारी प्लेट खाली पडते आणि त्या आवाजाने सचिन मागे येऊन पाहतो तर मागे साक्षी उभी असते. आता मात्र सचिनही घाबरून जातो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन सदा आणि मैनाच्या घरी आलेले असतात. सायली, अर्जुन मास्क लावूनच तिथे आलेले असतात. तर आता सायली अर्जुन पाहतात तर सदा मैनाच घर बंद असतं. अर्जुन म्हणू लागतो, हे घर तर बंद आहे, म्हणजे आपल्याला संधी आहे आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्याची. तर त्याचवेळी तिथे एक दादा येतात. अर्जुन म्हणतो, दादा, आम्हाला सांगाल का हे सदा मैना कुठे गेले आहे? तर ते दादा म्हणू लागतात, माहीत नाही की कुठे गेले आहे. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही त्यांना ओळखता का? तर ते म्हणतात की हो, आमची
आणि त्यांची चांगलीच ओळख आहे, पण ते कुठे गेलेत काहीच माहीत नाही. आणि त्यात कुठे शोधायचं आणि कसं शोधायचं. अरे जर पैसे त्यांच्याजवळ आहे तर नक्कीच ते आता कुठल्यातरी आज्ञात आणि इथून लांब ठिकाणी निघून जाऊ शकतात. अर्जुन काय करायचं आपण, तू सांग म्हणजे मी लगेच कामाला लागतो. त्याबरोबर मग लगेचच अर्जुन हा चैतन्याला म्हणू लागतो, काळजी करू नको. चैतन्य सचिन इकडनं फार लांब पळू नाही शकणार आणि जरी तो पळाला तरी मी त्याला पळू नाही देऊ शकणार. त्याने माझ्या ताईच्या जीवाचा खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. या अशा माणसाला मी सुखाने नाही जगू देऊ शकत. काळजी करू नकोस, आपल्याला नक्कीच सचिन सापडणार, लवकरच सापडणार. एक काम करूया, नाकाबंदी करूया. त्यावर मग चैतन्य म्हणतो, काय नाकाबंदी? त्यावर अर्जुन म्हणतो, हो काहीही झालं तरी पनवेलच्या बाहेर सचिन जाता कामा नये आणि त्याच्याबरोबर साक्षीसुद्धा आहे. त्यामुळे आपलं काम आणखीन सोपं होईल सचिनला पकडणं, कारण साक्षीची ओळख पटवण सोप आहे. साक्षीकडे आपला फोटो आहे, तो आपण प्रत्येक ठिकाणी सर्क्युलेट करूया. त्याबरोबर मग लगेचच चैतन्य म्हणतो, मी लगेच कामाला लागतो. अर्जुन म्हणतो, हो लवकर लाग. आणि मग चैतन्य तिकडं निघतो. अर्जुनसुद्धा आता तिकडं निघालेला असतो. अर्जुन म्हणत असतो, सचिन तू कुठेही लप पाताळात जरी लपून बसलास ना तरी मी तुला शोधून काढेल. तर आता इकडे अस्मिता जी आहे ती आता शुद्ध बुद्धीवरती वगैरे व्यवस्थित असते, पण आता अस्मिता नाराज असते, नर्वस असते. ती विचार करत असते, काय उपयोग, काय अर्थ आहे या सगळ्याला. मला एवढं चांगलं मूल झालं, एवढं सगळं व्यवस्थित झालं, माझं अख्खं गणगोत सगळं कुटुंब सर्व इथे, पण जो असायला हवा तोच नाहीये. सचिन इथे नाहीये. सचिन का वागल असेल माझ्याबरोबर, असं का फसवलं असेल सचिननी? मला काय मिळालं सचिनला माझी फसवणूक करून? माझी एवढी मोठीच फसवणूक. लव्ह मॅरेज होत आमचं, जीवापाड प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणारा सचिन आज माझ्या जीवावर बेचलं तरी गायब आहे. त्याबरोबर मग कल्पना ही अस्मिताला धीर देऊ लागते आणि म्हणत असते, हे बघ अस्मिता बाळा, जाऊ देत, जे घडलं ते घडलं. तू आता त्या गोष्टींचा विचार करून उगाच्या उगात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांत हो बाळा, शांत हो. हे बघ अस्मिता, सध्या तू स्वतःचा जीव जपण गरजेचं आहे. अगं तू ठणठणीत अशील तरच तुझं बाळ व्यवस्थित राहील, कळते का तुला? तुला व्यवस्थित राहायलाच हो. त्याबरोबर सायलीसुद्धा अस्मिताला समजावू लागते, हे बघा अस्मिता ताई, तुम्ही ना त्या सचिन भाऊजींचा विचार करणं सोडून द्या बरं. अहो, या अशा नालायक माणसाचा विचार ना आपल्यासारख्या चांगल्या माणसांनी करायचाच नसतो, नाहीतर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. त्याबरोबर मग पुढे सायली अस्मिताला असंही म्हणते, आणि सध्या तुम्हाला तुमची काळजी घेणे गरजेचे आहे, तुमच्या बाळाला बघणं गरजेचे आहे. तर सचिन भाऊजींचा विचारच तुम्ही करू नका. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.